मी जेव्हा संचालक असताना एप्रिल महिन्यामध्ये एक शेतकरी शेडच्या जागेवर वीज गाले बांधण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावाला मी विरोध केला होता. त्याच्यानंतर आमचा कार्यकाल संपला. कार्यकाल संपल्याच्या नंतर प्रशासक आले. प्रशासकांनी या प्रकरणामध्ये टेंडर प्रक्रिया केली, असे सर्व प्रकरण केले. याच्यानंतर मी या संदर्भात माननीय DDR यांना तक्रार केली, माननीय पणन संचालक यांना तक्रार केली, परंतु या तक्राराची दखल त्यांनी घेतली नव्हती. त्याच्यानंतर मी हायकोर्टामध्ये या संदर्भात रिट पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावर निर्णय देताना 24/9/2025 रोजी माननीय उच्च न्यायालय यांनी निर्णय दिला की 31 डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकरणामध्ये जे जे घटक सामील आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी करून आपण अहवाल सादर करावा. परंतु या प्रकरणामध्ये तेव्हाचे तत्कालीन संचालक पणन संचालक हे 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्ती झाले. व त्याच्यानंतर आलेले पणन संचालक यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी माननीय जिल्हा उपनिबंधक यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु या प्रकरणाच्याबद्दल माननीय उपजिल्हा निबंधक यांनी कोणताही अहवाल 2 महिने झाले तरी सादर केले नव्हते. म्हणून पणन संचालक यांनी मला हेअरिंगसाठी पणन संचालक कार्यालय पुणे येथे बोलवले आणि माझ्या व्यतिरिक्त जिल्हा उपनिबंधक यांना सुद्धा तिथे येण्यास सांगितले होते. परंतु मी माझ्या वकिलांच्या थ्रूने आणि स्वतः तिथे हजर राहिलो, परंतु जिल्हा उपनिबंधक हे हजर नव्हते. त्याच्यानंतर अजून एक हेअरिंग झाली 6 तारखेला. तेव्हा माझे वकील तिथे उपलब्ध होते आणि माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्यातर्फे सुद्धा कोणतरी त्यांचे अधिकारी तिथे उपलब्ध होते आणि त्याच्यावर त्यांनी या सर्व प्रकरणाची त्यांनी सखोल चौकशी करून आणि याच्यामध्ये काहीतरी अनियमितता असल्या कारणाने 9/2/2026 रोजी पुढील हेअरिंगपर्यंत या प्रकरणाला स्टे दिलेला आहे. आणि नक्कीच मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत व पणन मंत्री साहेब यांना मी विनंती करेल की या प्रकरणाची आपण लक्ष घालावे. हे शासनाची कशी फसवणूक करतात याच्यावर आपण लक्ष घालावे आणि या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रथमतः भूमिका असेल. आणि तसेच पूर्ण कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती असेल की आपल्या शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तुम्ही व्यापारी गाळे बांधून गाळे बांधून अनियमितता करून आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून जर हे बाजार समितीमार्फत असे कामे केलेले जात असतील आणि हे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये हे प्रकरण थांबवून टाकेल. परंतु शेतकऱ्यांनी याच्यावर पूर्णतः लक्ष करावे आणि शेतकऱ्यांचे भूखंड आहे हे शेतकऱ्यांच्या कामासाठीच ठेवण्यात यावे अशी माझी भूमिका असणार आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या विकास कामाबाबत म्हणजे B4 ही इमारतीचं काम सुरू आहे. या इमारतीमध्ये 20 गाळे आहेत आणि ही गाळे आमची निवडणूक होण्यापूर्वीच तिथं टेंडर आणि ते गाळे वाटप झालेलं आहे. जे आमचा कार्यकाल सूर्यपूर्ण ते झालेला आहे. या संदर्भात तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पणन संचालकांनी या कामास 16 तारखेपर्यंत फक्त स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती फक्त काही त्यांना कागदपत्र आणि बांधकामाचे पुरावे हवेत. हे पुरावे सादर केल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.